नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला ज्या गुंडांनी किडनॅप केलेलं असतं त्यांना मारत असतो आणि त्यातला एक गुंड हा अर्णवच्या तावडीत सापडलेला असतो. म्हणून अर्णव चांगलाच त्याला चोप देत त्याला विचारत असतो की तुझी हिंमतच कशी झाली तिला हात लावण्याची, हाऊ डर यू, असं म्हणून आता तो त्याचा गळा धरत असतो आणि त्याला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी म्हणते की अहो काय करताय तुम्ही सर, असं सोडा त्याला, अहो जीव जाईल त्याचा, प्लीज सोडा त्याला, असं म्हणून आता ईश्वरीचं बोलणं ऐकून अर्णव त्याला सोडून देतो. आणि मग अर्णव म्हणतो की कळतंय का तुला मी सिंदूर काय करतेस ते? अगं जर मी इथे वेळेवर आलो नसतो तर या लोकांनी काय केलं असतं तुला कळतंय का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर, पण इतकी सगळी मोठी रिस्क घेण्याची तुम्हाला काय गरज होती? मग अर्णव म्हणतो की अगं तू डोक्यावर पडली आहेस का? अगं हे सगळं मी का केलं? तेव्हा मग ती म्हणते की सर, अहो तुम्ही इथे मारपीट कशाला करत बसले? तिकडे तर तुमच्या मिठाईचे बॉक्सेस ऑफिसमध्ये पोचले आहेत नमुताईबरोबर, मग तुम्ही इथे कशासाठी आलात? तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं तू वेडी झाली आहेस का? म्हणजे तुला काय वाटतंय की मी इथे मिठाईच्या बॉक्सेससाठी आलेलो आहे? तेव्हा मग ती मान डोलावते. अर्णव म्हणतो की अगं मी इथे तुझ्यासाठी आलो आहे, असं म्हटल्यावर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात. ईश्वरीला आता अर्णवचं ते बोलणं ऐकल्यानंतर धक्का बसतो की अर्णव हा चक्क माझ्यासाठी इथे आलेला आहे आणि हे ऐकून तिला धक्काच बसतो. तेव्हा तो म्हणतो की हो मिस इंदोर, मी तुझ्यासाठी आलो इथे. त्याच वेळेला तो जो गुंड खाली पडलेला असतो तो तिथून अर्णवच्या तावडीतून निसटून पळून जातो आणि ईश्वरी ही म्हणते की ए ए थांब. तेव्हा अर्णव त्याच्यावर ओरडत त्याच्या मागे मागे पळत असतो आणि म्हणतो की ए थांब, थांब इकडे. तेव्हा मग ईश्वरी हात धरते आणि म्हणते की एक मिनिट अर्णव सर, आता गेला तो, तुम्ही कशाला सोडलं त्याला? तेव्हा तो म्हणतो की अगं मिस इंदोर, तुला झालं आहे काय? तूच तर मला मगाशी म्हणालीस ना की सोडा म्हणून त्याला, आणि मग मी सोडलं तर मला असं बोलतेस? तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणते की अहो सर, सोडा म्हणजे त्याला विचारायला हवं होतं ना तुम्ही, जेव्हा तुम्ही त्याला धरलं होतं की हे सगळं कोणी केलं आहे, हे सगळं करण्यामागे कोणाचा हात होता, म्हणजे आपल्याला कळलं असतं ना की हे नक्की कोणी केलं आहे ते, आणि त्याच्या वेळेला आपल्याला हा त्याच्या बोलण्याचा पुरावा पण सापडला असता की हे सगळं कोणी केलं आहे आणि त्या व्यक्तीला आपण पकडलं असतं. आणि मला तर वाटतं ना, तुम्ही उगीचच इथे आलाच. नको ते धाडस करण्याची काय गरज होती? इथे येऊन या गुंडांबरोबर मारपीट करण्याची काय गरज होती? आणि जर तुम्हाला माहीतच होतं ना, की मी इकडे आहे म्हणून, तर मग तुम्ही एकटे का आलात इथे? इथे पोलिसांना सोबत घ्यायला हवं होतं ना. म्हणजे एकटी हिरोगिरी करण्यासाठी इथे आलात, मारपीट करण्यासाठी आलात. हे सगळं कशाला केलं मला खरंच कळत नाही. आणि जर या सगळ्यामध्ये तुम्हाला काही झालं असतं तर? म्हणजे ते सगळे इतके गुंड होते आणि तुम्ही एकटे. तुम्हाला पण ना काहीच कळत नाही. उगीच नको तिथे धाडस करत बसता. मला पण या गोष्टीचं कळतच नाही तुमचं. असे का वागता तुम्ही? असं म्हणून ईश्वरीची आता बडबड सुरू होते. ईश्वरी म्हणते की तिकडे तुमचे मिठाईचे बॉक्सेस पोहोचले होते ना, मग तुम्ही इकडे पोलिसांना पाठवायचं आणि तिकडे मेन फंक्शन आहे ना, म्हणजे तिथे तुम्ही असल्याशिवाय फंक्शन कसं चालू होऊ शकेल? म्हणून तुम्ही तिथे इथे येण्याच्या ऐवजी तिकडे जायला हवं होतं. म्हणजे इथे सगळं करून पोलिसांना बोलावून मग तिकडे जायला हवं होतं. ही सगळी हिरोगिरी, ही मारपीट एकट्याने करण्याची काहीच गरज नव्हती ना. आणि जर खरंच मला कळत नाही, नको तिथे कशाला धाडस दाखवता तुम्ही? अहो तुमचे मिठाईचे बॉक्सेस ऑलरेडी पोचलेत तिकडे. आता त्या फंक्शनमध्ये लेट होतोय बघा, तुमची तिथे गरज आहे ना खरं तर. तेव्हा मग अर्णव आता स्वतःचे कान बंद करून घेतो. ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर, एक मिनिट, काय झालं आहे काय तुम्हाला? कसला त्रास होतो आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो की कान, माझे ना कान दुखत आहेत. तुझी ही नॉनस्टॉप बडबड बडबड ऐकून माझे कान तर दुखायला लागले आहेत. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि गप्पच बसते. अर्णव म्हणतो की ईश्वरी, तू बरोबर बोललीस, यू नो वॉट, मी ना मगाशी इथे यायलाच नको हवं होतं खरं तर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की का? तेव्हा अर्णव म्हणतो की तुझी ही नॉनस्टॉप बडबड ऐकून ऐकूनच ना ते गुंड पळून गेले असते असं मला वाटतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की एक मिनिट हा सर, माझ्या बडबडीबद्दल काहीच बोलायचं नाही तुम्ही. माझी बडबड ना, मी तर तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तर बचपन से. नंतर तिला आठवतं की अर्णव सर, अहो आपलं फंक्शन ऑफिसमध्ये सगळेजण वाट बघत असतील, चला लवकर. आणि त्या गुंडाने तुमचा ब्लेझर, तुम्हीच, मला वाटतं तुम्हीच टाकला आहे ना तो ब्लेझर, असं म्हणून ती आता धावत धावत त्याचा तो ब्लेझर शोधण्यासाठी म्हणून जाते. आणि तिची ती बडबड बडबड सुरूच असते. अर्णव आता ईश्वरीकडे बघायला लागतो आणि ईश्वरीकडे तो आत्तापर्यंत कधीही त्या नजरेत पाहिलेलं नव्हतं अशा नजरेत ईश्वरीकडे बघत असतो आणि त्याच्या डोळ्यात ईश्वरीबद्दलचं प्रेम हे स्पष्टच दिसून येत असतं. ईश्वरी म्हणते की सांगितलं
कशाला हिरोगिरी करायची तर आपली नुसती माझ्या बडबडीला बोलतात. जाऊ दे, सापडला हा कोट, इथे पडला होता हा. चल रे, असं म्हणून आता त्या कोटला घेऊनच ती बडबड करत अर्णवजवळ चालत येत असते. तेव्हा अर्णवला ईश्वरीचा तो निरागसपणा आणि ती बडबड अगदीच आवडू लागलेली असते आणि अर्णव गालातल्या गालात आता हसत असतो. आणि ईश्वरी म्हणते की चला सर, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय, नाहीतर प्रॉब्लेम होऊन बसायचा. असं म्हणून ती आता त्याचा ब्लेझर ज्याला धूळ लागलेली असते तो अगदी असा झाडून काढते आणि नंतर तो अर्णवकडे घेऊन जाते आणि म्हणते की अर्णव सर चला, हे घ्या, हात घाला, चला लवकर. असं म्हणून ईश्वरी अर्णवला आता तो ब्लेझरही घालून देते आणि अर्णव काहीही न बोलता आणि काहीही चिडचिड न करता ईश्वरीकडून तो ब्लेझर आता घालून घेतो. ईश्वरी आता व्यवस्थितपणे त्याला ब्लेझर घालून देते आणि म्हणते की हे घ्या सर, घातलाय, व्यवस्थित करा आता त्याला. असं म्हणून ती ब्लेझर आता त्याला देते आणि अर्णव त्याची कॉलर आणि ब्लेझर वगैरे अगदी सगळं व्यवस्थित करून घेतो आणि ईश्वरीच्या बोलण्याकडे फक्त आणि फक्त त्याचं लक्ष असतं. ईश्वरी म्हणते की एवढे मोठे बिझनेस आयकॉन, परंतु एवढं कळत नाही की एकट्याने येऊ नये, उगीचच धाडस करायला चालले होते, जर काही झालं असतं तर. असं म्हणून तिची पुन्हा तीस नॉनस्टॉप बडबड सुरू असते. परंतु अर्णव यावेळेला या बडबडीला वैतागत नसतो आणि ईश्वरी म्हणत असते की बापरे, खूप उशीर झाला ऑलरेडी, चला सर, तुम्ही इथे काय करताय. नंतर ईश्वरी म्हणते की सर, माझा फोन, तो बघा, माझा फोन तिकडे पडला आहे आणि त्या गुंडाने तिकडेच ठेवला होता तो फोन. आणि मग ती फोन धावत धावत घेऊन येते आणि म्हणते की शिट, इथे माझ्या या फोनला रेंजच नाही आहे, नमुताईला कळवायला हवं सर, ती खूप काळजी करत असेल माझी, थांबा मी येते. असं म्हणून ती बाजूला जाऊन उभी राहते आणि तिच्या फोनवरून नम्रताला सारखा कॉल ट्राय करत असते, परंतु त्या गोडाऊनमध्ये मोबाईलला रेंजच नसते. ईश्वरी म्हणते की काय झालं आहे, नमुताईला फोन ट्राय करते तर इथे रेंजच येत नाही आहे, काय करायचं नेमकं कळतच नाही आहे. असं म्हणून ती आता वैतागत असते आणि मग अर्णव हा तिच्याकडे गालातल्या गालात हसतच बघत असतो आणि त्याच्या मनात आता ईश्वरीविषयीचं प्रेम जागं झालेलं असतं. आणि ईश्वरीचं हे सगळं चालू असताना अर्णव मनातच म्हणत असतो की मिस इंदोर, जेव्हा मी इथे येत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की मला फक्त तुझी काळजी नाही, आत्ता मला समजलं आहे की ही काळजी नाही आहे फक्त तुझी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, जरा प्लीज तुमचा फोन देता का. तेव्हा मग अर्णव हा स्वतःचाही फोन देतो आणि इथे अर्णव स्वतःशीच बोलत असतो की मिस इंदोर, मला फक्त तुझी काळजी वाटत नाही आहे, आतापर्यंत जे काही होतं ती काळजी नव्हती आणि खरंच मला तू आवडी लागली आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे मिस इंदोर. असं तो स्वतःलाच बोलत असतो. आतापर्यंत मी इतका रेस्टलेस होतो, मला स्वतःचंच प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं आणि मी खूप चिडचिड करायचो, मला समजत नव्हतं नेमकं काय घडते. परंतु आता माझ्या लक्षात आलं आहे की मिस इंदोर, मला काय होत होतं ते. आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. मिस इंदोर, आय लव्ह यू. असं म्हणून आता तो तिला बोलत असतो आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही अर्णवजवळ चालत चालत येते आणि त्याच्याकडे बघत असते आणि बघितल्यानंतर अर्णवला असं वाटतं की ईश्वरीला त्याने जे काही बोलले ते सगळं ऐकू गेले आणि म्हणूनच आता तो ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो आणि ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच असते. अर्णव आता अगदी प्रेमळ डोळ्यांनी ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीचे डोळे अगदी निरागसतेने त्याच्याकडेच बघत असतात. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या डोळ्यामध्ये अगदी हरवून गेलेले असतात. काय बोलायचे हे दोघांना एका क्षणासाठी काहीही कळत नसतं. त्याच वेळेला आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते, कारण तिला असं वाटत असतं की अर्णव हा वेगळंच काहीतरी बोलणार आहे. मग तेवढ्यातच ईश्वरी पटकन बोलून मोकळी होते की सर, असं काय झालं आहे, तुम्ही माझ्याकडे असे एकटक का बघत आहात. मला माहिती आहे की तुम्ही आता बोलणार की हा जो सगळा काही वेळ झाला आहे ना, ही सगळी जी काही घाई झाली आहे ना मिस इंदोर, ती तुझ्यामुळेच झाली आहे. परंतु सर, एक सांगून ठेवते, माझ्यामुळे काही घाई झालेली नाही आहे हां. म्हणजे मी मिठाईचे बॉक्सेस नमुताईबरोबर अगदी वेळेवर ऑफिसमध्ये पोचवले होते. मला माहिती आहे की फंक्शनमध्ये कोणताही उशीर व्हायला तुम्हाला आवडणार नाही, म्हणूनच मी ते सगळे मिठाईचे बॉक्सेस अगोदर पाठवले. त्यामुळे उगीचच तुम्ही माझ्यावर कुठला इल्जाम लावू नका हां, की माझ्यामुळे उशीर झाला आहे वगैरे काही. मला माहिती आहे की तुम्हाला असंच वाटत असणार, बरोबर की नाही. असं म्हणून आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि पुन्हा म्हणते की काय आहे ह्या फोनचं असं, मला इथे रेंजच मिळत नाही आहे, काय करू ना मला खरंच कळतच नाही आहे. नाही, मला आता काहीतरी करायलाच पाहिजे. सर, मला तुमचा प्लीज फोन द्याल का. असं म्हणून ईश्वरी आता त्याच्याकडून फोन मागते पुन्हा आणि मग नम्रताला पुन्हा फोन ट्राय करायला लागते. मग आता ईश्वरी ही बाजूला जाऊन उभी राहते आणि अर्णव मनातच विचार करतो की मला कळलं आहे मिस इंदोर, हे जे सगळं काही होतं आहे ते आतापर्यंत तुझ्या बाबतीत जे काही घडत होतं ते मला समजत नव्हतं, परंतु आता मी पूर्णपणे क्लिअर झालो आहे. माझ्या डोळ्यासमोर आता उत्तर मिळालं आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी आजपर्यंत जे काही करत होतो ते फक्त तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी करत होतो.
मला असं वाटत होतं की खरं प्रेम नसतं किंवा खरं प्रेम एक्झिस्टच करत नाही. परंतु तुला भेटल्यानंतर, तुला पाहिल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं आहे की खरंच माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि मी तुझ्या प्रेमात बुडालेलो आहे, असं अर्णव आता स्वतःशीच बोलत असतो. आणि म्हणतो की तुझी ही बडबड आणि तुझा हा साधा चेहरा आणि तुझी ही निरागसता याच्या मी प्रेमात पडलो मिस इंदोर, असं म्हणून तो ईश्वरीकडे आता बघतच राहिलेला असतो. परंतु ईश्वरी मात्र त्या फोनच्या गडबडीमध्ये असते आणि अर्णव हा ईश्वरीचं ते वागणं अगदी बघत असतो. पूर्वी ईश्वरीच्या त्या वागण्याची अर्णवला चिडचिड व्हायची, त्याला राग यायचा. परंतु आता मात्र ईश्वरीचीच ती बडबड आणि तोच गोड आवाज त्याला आवडू लागलेला असतो आणि तो तिथूनच आय लव्ह यू मिस इंदोर, मला तू आवडू लागली आहेस असं बोलून दाखवतो. आणि जेव्हा अर्णव तिथून आय लव्ह यू बोलतो तेव्हा ईश्वरीच्या इथे हृदयाला कुठली तरी साथ घातल्यासारखी होते आणि ईश्वरी ही आता अगदी डोळे बंद करून घेते एका क्षणासाठी आणि ती पुन्हा अर्णवकडे वळून बघते. आणि वळून बघितल्यानंतर अर्णवकडे ती हळूहळू आता चालत येत असते आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी यांच्या मनामध्ये एकदमच प्रेमाची भावना निर्माण झालेली असते, कारण दोघेही एकमेकांसाठी अगदी परफेक्ट असतात. आणि ईश्वरी ही अर्णवकडे बघायलाच लागते आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आणि तेव्हा ती त्याच्याकडे चालतच येत असते. अर्णवला असं वाटत असतं की तो ईश्वरीला सरळ सरळ सांगून टाकेल तोंडावर की त्याचं तिच्यावर प्रेम आहे, परंतु तसं होत नाही. अर्णवला ईश्वरीला काहीही सांगता येत नसतं आणि तो म्हणून तिथेच गप्प उभा असतो. नंतर आता ईश्वरी ही अर्णवकडे बघतच राहते आणि त्याच्याकडे चालत चालत ती आता येत असते. त्याच वेळेला आता ईश्वरी ही अर्णवपर्यंत येते आणि अर्णवला बघतच म्हणते की अर्णव सर, अहो. तेव्हा मग अर्णवचं लक्षही नसतं, तो फक्त तिच्या डोळ्यामध्ये गुंतलेला असतो आणि अगदी प्रेमाने तो ईश्वरीकडे पाहतच राहिलेला असतो. आणि ईश्वरी पण त्याच्याकडेच पाहते आणि तिलाही विचारात गुंतलेली असते. तिलाही कळत नाही की अर्णव सरांचं नेमकं काय चाललं आहे, अर्णव सर तिच्याकडे असे एकटेकच का बघत आहेत याचा विचार तिलाही पडलेला असतो. अर्णवच्या मनामध्ये आता इथं चांगलंच गाणं वाजू लागतं. तू ही रे माझा मितवा, हे गाणं आता त्याच्या मनामध्येच त्यांचंच टायटल ट्रॅक हे वाजायला लागतं. दोघांचंही मन अगदी एकमेकांशी जुळल्यासारखं होत असतं आणि दोघंही एकमेकांकडे अगदी हसत हसतच बघत असतात. ईश्वरी, अर्णव या दोघांनाही काय करावं हे काहीही सुचत नसतं. दोघं फक्त एकमेकांकडे त्या क्षणी बघतच राहिलेले असतात. आता ईश्वरी ही अर्णवपर्यंत येते आणि अर्णव सर असं त्याला बोलत असते, परंतु त्याचं तिच्याकडे अजिबातच लक्ष नसतं. तो तिच्या डोळ्यांमध्ये अगदी हरवून गेलेला असतो. त्यावेळेला मग पुन्हा अर्णव तिला म्हणतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की अहो सर, काय झालं आहे काय तुम्हाला, तुम्ही होशमध्ये तर आहात ना, काय होतं आहे काय तुम्हाला, असं म्हणून ती त्याला गदागद हलवते आणि म्हणते की अर्णव सर तुम्ही काय बोलत होतात. तेव्हा अर्णवला कळतं की ईश्वरीला बहुतेक मी प्रपोज केलेलं, म्हणजेच मी प्रेमाची कबुली दिलेली जाणवले की काय. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो सर, तुम्ही तोंडातल्या तोंडात काय पुटपुटत आहात, एक शब्दही माझ्या कानावर पडला नाही. अहो तुमची कसली बडबड चालू आहे तोंडातल्या तोंडात, काय बोलताय काय नाही ते मला काहीच कळत नाही आहे. अहो जरा मोठ्याने बोला ना, काहीच कळत नाही, असं ईश्वरी बोलते. आणि तेवढ्यातच ती म्हणते की एक मिनिट सर, फोनला रेंज आली आहे माझ्या, थांबा मी नमुताईला कॉल करून कळवते, तिला काळजी असेल. आणि ती पुन्हा बाजूला जाते आणि पुन्हा एकदा फोन लावायला लागते. अर्णव आता ईश्वरीच्याच विचारांमध्ये गुंतून गेलेला असतो. अर्णव म्हणतो की मला आत्ता समजतंय की मिस इंदोर ही माझ्या लाईफमध्ये का आली. आतापर्यंत जे काही घडलं आहे ते सगळं फक्त रिझनमुळे घडलं आहे, कारण मला खऱ्या प्रेमाची जाणीव ही होऊन द्यायची होती आणि त्याच्यासाठी मी इथे आहे. आणि म्हणूनच मिस इंदोर ही माझ्या आयुष्यात आली आणि ज्या काही घटना घडल्या आणि जे काही घडलं ते सगळं खरं प्रेम होतं आणि म्हणूनच ते आत्तापर्यंत घडत आलं आहे. आता ईश्वरीच्या बाबतीत देवाची जी योजना आहे ती त्याला अगदी परफेक्ट पटलेली असते आणि ईश्वरीवर प्रेम आहे हे अंजलीने वारंवार सांगितलेलं असतं, परंतु कायम अर्णवने ते इग्नोरच केलेलं असतं. आणि म्हणून अर्णवला आजच त्या प्रेमाची जाणीव झाल्याने त्याला आनंद अगदी गगनात मावेनासा होत असतो. ईश्वरीला काय बोलू आणि काय सांगू असं त्याला झालेलं असतं, परंतु ईश्वरीचं ते वागणं आणि ती बडबडच तो फक्त बघत राहिलेला असतो. आणि ईश्वरी म्हणते की काय झालं आता, पुन्हा फोनची रेंज कशी काय गेली. तेव्हा आता अर्णवला अगदी सुखावल्यासारखं झालेलं असतं. त्याच्या खऱ्या प्रेमाची जाणीव त्याला होते. आणि ईश्वरी जेव्हापासून ऑफिसमध्ये जॉईन झाली तेव्हापासूनचे सगळे क्षण त्याला आठवत असतात. आता फंक्शन असताना ईश्वरी जेव्हा खाली तिकडून पडते आणि अर्णव स्टेजवरून पडताना तिला वाचवतो आणि तिला आपल्या कुशीत धरतो, हे सगळं त्याला आता आठवतं आणि त्या आठवणीने त्याला अगदी आनंद झालेला असतो. नंतर अर्णव जेव्हा गाडीमध्ये असतो तेव्हा ईश्वरी ही गाडीवरून चालत चालत तिचं जे हेल्मेट असतं ते अर्णवच्या गाडीच्या फ्रंट काचेवर पडतं आणि तिथे काच फुटली जाते.
आणि त्या क्षणापासूनच त्यांच्या सगळ्या गोष्टींची प्रेमाची सुरुवात झाली हे अर्णवला आठवतं. तो अगदी सगळं आठवत आठवत डोळे अगदी मिटून घेतो, कारण त्याला या सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने जाणवत असतात. त्याला प्रेमाची प्रचिती झाल्यामुळे मोठा आनंदच झालेला असतो. नंतर ईश्वरी ही जेव्हा जेव्हा अर्णवबरोबर मिस्टेक करायची तेव्हा तेव्हा अर्णव तिच्यावर भयंकर चिडायचा. त्याशिवाय तो तिला ओरडायचा देखील की हे सगळं काय करतेस तू मिस इंदोर. मग त्यानंतर ती म्हणते की सर फोनही लागत नाही आहे. मला वाटतंय की मिठाईचे बॉक्सेस ना नमोताईने ऑफिसमध्ये ऑलरेडी नेले असतील. मग अर्णव म्हणतो की मला सांग मिस इंदोर, जर मिठाईचे बॉक्स हे तिथून टेम्पोमधून गेले होते ऑलरेडी, मग इथे तू हे कसले बॉक्सेस घेऊन आलेलीस आणि हे काय रिकामा टेम्पो घेऊन फिरायला निघाली होतीस का. तेव्हा ईश्वरी म्हणते की ते सगळं ना तुम्हाला मी नंतर सांगते सर, दिमाग इसको बोलते हे दिमाग दिमाग, असं म्हणून ती त्याला आता बोलत असते. तेव्हा मग अर्णवला ती म्हणते की ठीक आहे सर, हे जे सगळं काही आहे ना मी तुम्हाला नंतर सांगेन, परंतु आता जे काही आहे ना क्लिअर करायला हवं. सर तुम्हाला कळतं आहे का, आपल्याला ना आता ऑफिसलाच पोचायला हवं आहे. मी सिंदूर आहे आणि तुम्हाला आता तरी एक्सेप्ट झालं आहे ना की तुमचे मिठाईचे बॉक्सेस अगोदर पोचले. मी जरी इथे अडकलेली असली ना तरी तुमच्या बॉक्सेसची डिलिव्हरी तिकडे झालेली आहे. त्यामुळे तुम्ही मला असं म्हणू शकत नाही की मी हरली. मी माझं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. जेव्हा माझे मिठाईचे बॉक्सेस तिकडे पोचले ना तेव्हाच मी चॅलेंज जिंकले आणि तुम्ही मला दिलेले चॅलेंज म्हणजे शब्द हरला आहात हे लक्षात घ्या. आणि आता असं म्हणू नका, आता तुम्हाला तुमच्या बोलण्याचा पश्चाताप होईल, बरोबर की नाही, की तुम्ही मला चॅलेंज दिलं आणि लूजर म्हणालात म्हणून. म्हणूनच आता तुम्ही हे एक्सेप्ट केलंच पाहिजे की मी चॅलेंज जिंकले आणि मी बेस्ट विनर आहे. तेव्हा मग तो म्हणतो की येस मिस इंदोर, यू आर अ बेस्ट विनर, खरंच तू जिंकलेली आहेस. तेव्हा मग आता ईश्वरी ही पुढे चालत येते आणि मनातच म्हणते की माहिती आहे, जरीही बोललात की तू जिंकली आहेस, मिठाईच्या बॉक्सेसची ऑर्डर पूर्ण झाली, तरीही मला एक माहिती आहे की हा कधीही स्वतःची चूक कबूल करणारच नाही आणि आजपर्यंत कधीही सॉरी बोलणारच नाही, कारण भडकूचंद आहे तो. जर मला सॉरी बोलला तर त्याचा इगो नाही का दुखावणार. म्हणूनच मला असं वाटतं आहे की हा भडकूचंद मला कधी सॉरी बोलणारच नाही. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला कळतं आहे की तुला मी चॅलेंज दिलं, परंतु ते कम्प्लीटही केलंस तू, त्यामुळे तू बेस्ट विनर आहेस आणि मी माझा शब्द हरलो आणि त्यामुळे सॉरी. असं म्हटल्यावर ईश्वरी आता अर्णवकडे अगदी डोळे वटारून वटारून बघायला लागते आणि मग ईश्वरी त्याच्याकडे अगदी एकटक बघत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय झालं आहे तुला, आर यू ऑल राईट, असं म्हणून तो तिला हलवत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, नाही म्हणजे ना मला माझ्या कानावर विश्वासच बसत नाही आहे की मला तुम्ही सॉरी बोललात. म्हणजे दी ग्रेट ASR अर्णव सर चक्क मला सॉरी बोलले, माझ्यासारख्या साध्या एम्प्लॉईला सॉरी बोलले. बापरे, म्हणजे ना हे न पचवण्यासारखाच धक्का आहे. ईश्वरी इकडे तिकडे पळते. ए खांबा, ए टेम्पो, तू ऐकलंस का, अर्णव सर मला सॉरी म्हणाले, मला सॉरी म्हणाले. मला ना अर्णव सर फक्त हार्ट अटॅक येण्याचंच बाकी राहिलं आहे. इतका मोठा धक्का बसला आहे की चक्क अर्णव सर मला सॉरी म्हणालेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर एक मिनिट, हे जरा जास्तच होतं आहे, ही ओव्हर ॲक्टिंग होती असं नाही वाटत आहे का तुला. तेव्हा ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की सर, तुम्हाला माहिती नाही आहे की मला तुम्ही सॉरी बोलल्यामुळे किती आनंद झाला आहे तो. ठीक आहे, जाऊ दे अर्णव सर, आता मी जिंकले आहे, परंतु आपल्याला तिकडे वेळेवर पोचणं हे जास्त गरजेचं आहे. सगळेजण आपली वाट बघत असतील. ईश्वरी अर्णवचा हात धरते आणि त्याला गेटजवळ आणते आणि म्हणते की चला अर्णव सर, उघडा हे लवकर शटर, इथून आपल्याला बाहेर निघायला हवं लवकरात लवकर. असं म्हणून आता ईश्वरी ही अर्णवचा हातच धरून असते. अर्णव पटकन एका हाताने शटर उघडतो आणि नंतर ईश्वरी ही तिची बडबड बडबड चालूच ठेवते आणि अर्णवचा हात धरत असते आणि त्याला गाडीपर्यंत नेत असते. आणि आता ईश्वरी ही तिची ओढणी ही दुसऱ्या खांद्यावर टाकत असताना अर्णवच्या पूर्ण चेहऱ्यावर आणि केसांवरती ती ओढणी जाते आणि मग ही ओढणी अगदी वाऱ्याच्या झुळकूनेच अर्णवच्या डोक्यावरून खाली होते आणि अर्णव ह्या ओढणीला स्वतःहून कधीही खाली करत नाही. ईश्वरीच्या ओढणीची ऊब जे प्रेम अर्णवला जाणवतं त्यामुळे त्याला अगदी बरं वाटत असतं. म्हणूनच तो ती ओढणी तिची अजिबात बाजूला देखील करत नाही. ईश्वरी आता चालत चालत चाललेली असते आणि अर्णवला म्हणत असते की सर चला पटकनी, तुमच्याकडे कार तर आहे ना आणि तुमच्या कारमध्ये बसून आपण जाऊया. आणि माझी याच्यात काहीच चूक नाही बरं का, तुम्ही इथे आलात मग आपल्याला इथे वेळ झाला, मी काहीच नाही केलेलं आहे. असं म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी तिथून चालत येत असतात.
तर आता अर्णव हा अगदीच ईश्वरीच्या प्रेमामध्येच वेडा झालेला असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लावण्य ही अर्णवजवळ बेस्ट विनरची ट्रॉफी देते. तेव्हा अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदौर, यू आर अ बेस्ट विनर अँड तू हे सगळं डिझर्व करतेस. तुझ्या या मेहनतीमुळे तुला ही ट्रॉफी मिळालेली आहे. यू आर द बेस्ट विनर असं म्हणून तो सगळ्यांसमोर ईश्वरीला ती ट्रॉफी देतो. आणि लावण्याला ते सगळं काही बघवत नाही. आणि लावण्याला ते सगळं पाहिल्यानंतर तिचा खूप जळफळाट होत असतो. कारण ती ट्रॉफी ही फक्त मला मिळायला पाहिजे अशीच तिची इच्छा असते. आणि नंतर आता अर्णव ईश्वरी अगदी सगळे ऑफिसमध्ये एकमेकांजवळ बघतच राहिलेले असतात. आणि ईश्वरीसाठी ऑफिसमध्ये सगळेजण अगदी जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात आणि त्याने तिला आनंद झालेला असतो. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की नाही, आता बस झालं, आता मी शांत बसणार नाही. आता उद्याच्या उद्या त्या ईश्वरीला आणि तिच्या घरच्यांना कसं घराच्या बाहेर काढते ते बघ. त्यांना कायमची त्यांची हकालपट्टी इकडून करूनच टाकले पाहिजे. उद्याच्या उद्या तेही मुंबई सोडून पळाले पाहिजेत ना, असं काहीतरी करणार आहे मी. तेव्हा मग लावण्यही वैतागलेली असते आणि ती फोनवर बोलते की काहीही करा, परंतु आय वॉन्ट रिझल्ट्स असं म्हणून ती चिडचिड करत तिचा फोन खाली टाकते आणि म्हणते की किती काही केलं तरीही ती ईश्वरी देसाई ही कायम माझ्यापुढे जिंकते म्हणजे जिंकतेच. आणि लावण्या आणि ईश्वरी दोघांचीही इथे चिडचिड झालेली असते. कारण ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही पुन्हा एकत्र असतात. तेव्हा मग आता ईश्वरी ही लावण्य मॅडमकडे येते आणि तिला म्हणते की काय झालं लावण्य मॅडम, तुम्ही इतके डिस्टर्ब कशाला आहात. तेव्हा लावण्य तिला म्हणते की हे यू, आता तू इथे ना अजिबात थांबू नकोस. मला तुझ्यावर खूप राग आलेले आहे आणि मी खूप चिडली आहे. त्यामुळे तो राग सगळा तुझ्यावर निघेल. त्यामुळे इथून निघचल असं म्हणून ती तिच्यावरतीच आता ओरडते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की एक मिनिट, मला माहिती आहे की तुमची ही जी काही चिडचिड होते ना ती कशासाठी होते ते. आणि मला आता कळलं आहे की तुम्ही जे काही वागलात ते का वागलात ते. आणि म्हणूनच तुम्हाला एक गोष्ट चांगलीच क्लिअर करते. तुम्ही आत्तापर्यंत जे जे काही केलं ना ते आत्तापर्यंत मी सहन केलं. तुम्हाला मी काहीही बोलले नाही. परंतु आज मी अजिबात गप्प बसणार नाही आहे. आज तुम्ही जे काही कारस्थान केलं आहे ना ते सगळ्या कारस्थानाच्या पाडा हा मी आज सगळ्यांसमोर वाचून दाखवणार आहे. तुमचा खरा चेहरा आत्ता मी सगळ्यांसमोर आणणार आहे. असं ईश्वरी आता लावण्यासमोरच बोलते आणि त्यामुळे लावण्याला धक्काच बसतो. आता ईश्वरी ही लावण्याचं सगळं कारस्थान जे आहे ते अर्णवला सांगेल का. आणि जेव्हा आजीला लावण्याचं हे सगळं कारस्थान समजेल तेव्हा लावण्या सोडून ईश्वरीसोबतच अर्णवचं लग्न ती लावून देईल का. आणि अर्णव कशाप्रकारे आता ईश्वरीला त्याच्या प्रेमाची कबुली देणार हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.